मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला बऱ्याचशा अशा घटना त्या ठिकाणी बघितलेल्या असतील, पाहिलेल्या असतील, की एखादं लहान मूल जे आहे ते एखादी पिन असेल, एखादं बटन असेल किंवा एखादं कॉइन जे आहे ते गिळतं आणि अशा वेळी आपण डॉक्टरांकडे धाव घेतो आणि डॉक्टर काय करतात तर एक्सरे काढतात आणि नेमकं ते कॉइन किंवा बटन जे आहे ते कुठं आहे ते आधी शोधतात आणि त्यानंतर ते बाहेर काढतात. मग हे जे काही एक्सरे आहे त्या एक्सरेबद्दलच आज आपण त्या ठिकाणी माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. आजच्याच दिवशी 1895 मध्ये जर्मन भौतिक शास्त्रज्ञ असणारे जे काही विल्यम रॉन्टजेन आहेत त्यांनी या किरणाचा जो काही शोध आहे तो अपघाताने लावलेला होता, लक्षात घ्या. आणि हे जे काही नवीन किरणाचा त्यांनी शोध लावला त्याचं जे काही स्वरूप आहे ते त्यांना त्या ठिकाणी माहिती नव्हतं, अज्ञात असं त्याचं स्वरूप होतं, म्हणून त्यांनी या किरणांना एक्स असं त्या ठिकाणी नाव दिलं. तेव्हापासून आपण त्यांना एक्स रेज किंवा एक्स किरण म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. बऱ्याचदा त्याला रॉन्टजेन किरण म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता या त्यांच्या क्रांतिकारी शोधामुळे 1901 मध्ये भौतिकशास्त्राचा पहिला नोबेल पुरस्कार सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळाला होता. आता या एक्सरेचे जर उपयोग आपण बघितले तर वैद्यकशास्त्रामध्ये त्याचा उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. जर समजा एखाद्या वेळेस आपली हाडं फ्रॅक्चर झाली तर अशा वेळी त्याचं एक्सरेज त्या ठिकाणी डॉक्टरांकडून केला जातो आणि त्याच्यावर उपचार केला जातो. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर दातातली पोकळी असेल, स्तनांचा कर्करोग असेल किंवा छातीचा एक्सरे जर आपण बघितलं, म्हणजे क्षयरोग असेल, निमोनिया असेल, या दरम्यान छातीचा एक्सरे सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. विल्यम रॉन्टजेन यांच्याविषयी आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे या नोबेल पारितोषिकाची मिळालेली जी काही सगळी रक्कम आहे ती त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीला दान केलेली होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा. धन्यवाद.